पहिल्यांदा बघा ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन मध्ये आपला काही बेसिक टर्म शिकायचे आहे. काय शिकायचे पहिल्यांदा? काही बेसिक टर्म शिकायचे आहे. आता बघा पहिल्यांदा तुम्हाला म्हटलंय इकोलॉजी म्हणजे काय. काय म्हटलंय? इकोलॉजी. आता पहिल्यांदा आपण इकोलॉजी म्हणजे काय हे समजून घेऊ. पहिल्यांदा इथे काय म्हटलं बघा, इकोलॉजी इज अ स्टडी ऑफ इंटरॅक्शन. इंटरॅक्शन म्हणतो मला. इंटरॅक्शन म्हणजे काय रे? दोन मुलं एकमेकाशी बोलताय, हे काय इंटरॅक्शन करताय. सर काय म्हणता पूर्णपणे तुम्ही का बरं इंटरॅक्शन करताय, म्हणजे तुम्ही दोघं का बोलताय एकमेकाशी. आता इंटरॅक्ट करणं पूर्ण म्हणजे काय? जगामध्ये प्रत्येक माणसाला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एकमेकाशी इंटरॅक्ट केल्याशिवाय पूर्णपणे तो जगू शकत नाही. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे बघा, इकोलॉजी इज अ स्टडी ऑफ इंटरॅक्शन अमॉंग ऑर्गॅनिझम. म्हणजे काय रे? ऑर्गॅनिझम जे आहे पूर्णपणे त्या दोघांचे एकमेकाशी इंटरॅक्शन होणं म्हणजे काय? इकोलॉजी. काय ती इकोलॉजी? बघा, इकोलॉजी इज अ स्टडी ऑफ इंटरॅक्शन अमॉंग ऑर्गॅनिझम अँड बिटवीन द ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ऑर्गॅनिझम अँड बिटवीन ऑर्गॅनिझम, कोणतं? प्राण्यांमधलं आणि त्या प्राण्यांमधलं जे आहे इंटरॅक्शन एकमेकांशी. कोणतं? फिजिकल अबायोटिक एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्याला जर इकोलॉजी डेफिनेशन समजून घ्यायची असेल ना, प्रत्येक प्राण्याचं एकमेकांशी काय असतं? इंटरॅक्शन असतं पूर्णपणे. आणि ते इंटरॅक्शन पूर्णपणे तो प्राणी प्राण्यासोबत किंवा इतरांसोबत, बाकीच्या ऑर्गॅनिझमसोबत, मग त्याला सेम स्पेसिस असेल, वेगळी असेल, त्याच्याशी काही घेणं देणं वगैरे नाही. आणि तुम्हाला अजून एक म्हटलंय शेवटचं, कोणतं? फिजिकल अबायोटिक एन्व्हायरमेंट. फिजिकल म्हणजे काय? मला सांगा, आज आपण वातावरणात राहतोय, आज आपल्या हवेची गरज, आज आपल्या उन्हाची गरज, आज आपल्या पाण्याची गरज. म्हणजे काय? ज्याच्यापासून आपल्याला गुड न्यूज भेटत नाही, हा कोणता? फिजिकल किंवा अबायोटिक फॅक्टर जो होतो. मला सांगा, तुम्ही जर ग्लासमध्ये पाणी ठेवलं, सकाळी उठून बघितलं, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 10 महिने, असं कधी होतं का पूर्णपणे? ग्लास मधलं पाणी ठेवलं तुम्ही पूर्णपणे एवढं आणि ते अचानक वाढले, कोणतं? आपल्या गुड न्यूज भेटले बसून, पण माणूस तुम्हाला गुड न्यूज भेटे नाही पूर्णपणे. आता त्याला काय म्हणायचं आपण पूर्णपणे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यामधला तो आहे बायोटिक फॅक्टर. आणि हा दुसरा कोणता आहे? अबायोटिक फॅक्टर. म्हणजे ऑर्गॅनिझमचं इंटरॅक्शन एकमेकांशी होणं, कोणतं? ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम पूर्णपणे. आणि त्यानंतर अबायोटिक एन्व्हायरमेंट सोबत यांचं काय असतं? पूर्णपणे इंटरॅक्शन असणं, पूर्णपणे चलनविचार असणं. म्हणजे जगताना माणसाला या सगळ्यांचा विचार करायचा आहे. आणि जो जेव्हा सगळ्यांचा विचार करतो, या सगळ्यांमध्ये वावरतो, त्यालाच आपण बायोलॉजीच्या भाषेमध्ये, इकोलॉजीच्या भाषेमध्ये पूर्णपणे काय म्हणतो? इकोलॉजी असं म्हणतो. काय म्हणतो? इकोलॉजी आहे. आणि यांच्या सगळ्यांचे सिस्टम असल्यानंतर आपण इकोसिस्टम असं म्हणतो. म्हणजे एका सिस्टमॅटिक वे मध्ये पूर्णपणे चालतो. आता ती इकोसिस्टम म्हणजे काय पूर्णपणे? मला सांगा, आपण जगताना पूर्णपणे एकमेकावरती अवलंबून असतो. काय असतो? एकमेकावरती अवलंबून असतो. आणि एकमेकावरती अवलंबून असल्यामुळे ती एक जी सिस्टम चालते त्याला काय म्हणतो आपण? इकोसिस्टम असं म्हणतोय पूर्णपणे. आता हे झालं पूर्ण कोणते? इकोलॉजीचं. आता आपल्याला एवढं कळालंय इकोलॉजी म्हणजे काय, इकोसिस्टम म्हणजे काय. सिस्टम काय पूर्णपणे एकदम स्पेसिफिक पॅटर्न मध्ये चालतो. आता तुम्हाला माहिती आहे कोणता? ग्रासहॉपरला कोण खातं, त्यानंतर कोणतं? गवताला कोण खातं, गवताला ग्रासहॉपर, ग्रासहॉपरला कोण खातं? बेडूक खातं पूर्णपणे. बेडकाला कोण खातं? साप खातं, सापाला कोण खातं? गरुड वगैरे खातं. गरुड काय पूर्णपणे कोणला खातं? कोणला? सगळ्यांना खातं पूर्णपणे. ते पूर्णपणे कोणता? गरुडाला कोण खातं? गरुडाला कोणीच खात नाही पूर्णपणे. पण जेव्हा गरुड मरतं पूर्णपणे त्याला कोण खातं? पूर्णपणे फंगी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम खातं. हे आपला आलंय बरोबर. आता बघा, इकोलॉजी इज कन्सर्न विथ द 4 लेवल्स ऑफ बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम. कोणता? 4 लेवल मध्ये आपण स्टडी करतोय. पहिलं कोणतं रे? ऑर्गॅनिझम, दुसरं पॉप्युलेशन, तिसरं कम्युनिटीज आणि चौथं कोणतं? बायोम्स. मग माझ्या बरोबर बोलायचं पूर्णपणे. बोला. पहिल्यापासून काय आहे? इकोलॉजी कन्सर्न विथ द 4th लेवल ऑफ बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन. ह्या 4 ऑर्गनायझेशन मध्ये पूर्णपणे इकोलॉजी चालते. त्यामध्ये पहिलं बोला कोणतं? ऑर्गॅनिझम, दुसरं कोणतं? पॉप्युलेशन, तिसरं कोणतं? कम्युनिटीज आणि चौथं कोणतं? बायोम. आता ह्या 4 स्टेप पूर्णपणे लक्षात ठेवायच्या. बोला. पहिलं कोणतं? ऑर्गॅनिझम, दुसरं कोणतं? पॉप्युलेशन, तिसरं कोणतं? कम्युनिटीज आणि चौथं कोणतं? बायोम. मग आपण याचा सगळा स्टेप बाय स्टेप अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये बघू आपण पूर्णपणे पॉप्युलेशन म्हणजे काय, त्यानंतर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, त्यानंतर कम्युनिटीज म्हणजे काय, त्यानंतर बायोस म्हणजे काय. तुम्हाला बायोलॉजी मध्ये जर प्रत्येक शब्दाचा मिनिंग जर कळला, तुम्हाला 100% थेरी पेपरला लिहिता येतं म्हणजे येतच. लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचा पाठ बघू. आता मला सांगा ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट. पहिल्यांदा काय बघितलं आपण? ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. आता काय बघायचं आपला? ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट जी टर्म आहे पूर्णपणे कशी येते? सगळ्यांना बायोम जो आहे बायोम पूर्णपणे कोणता? त्या बायोम मध्ये पूर्णपणे जे पण काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, कोणता? बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर असतात, त्याला काय म्हणतो आपण? एन्व्हायरमेंट असं म्हणतो.
काय म्हणतो एन्व्हायरमेंट. आता साधं मला सांगा, तुम्ही घरी जर गेले पूर्णपणे, मुलं काय शिकायत करतात पूर्णपणे, काय बोलतात, सर आमच्या घरचं एन्व्हायरमेंट तसं आहे, आमच्या घरचं वातावरण तसं आहे, पूर्ण आमच्या घरचं कोणता माहोल तसा आहे. आता मला सांगा ऑर्गॅनिझम आणि त्यांचा माहोल जो आहे पूर्णपणे, त्याच्यामध्ये काय बघायचं आपला, स्टेप बाय स्टेप बघू. मला सांगा तुम्हाला स्क्रीनवरती काही फोटोग्राफ दिसतं की नाही, मला सांगा पहिले याच्यामध्ये तुम्हाला कोणता प्राणी दिसतो रे, दुसरा कोणता आहे, त्यानंतर तिसरे वनस्पती कोणती, चौथं आणि पाचवं पूर्णपणे. मला सांगा हा प्रत्येक प्राणी आपल्या भारताच्या जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये राहतो. कोणता, भारताच्या जगाच्या पूर्णपणे वेगवेगळ्या भागामध्ये राहतो. आता पहिला जो प्राणी आहे तुम्ही बघितला असेल, हे तुम्हाला थोडासा बर्फ वगैरे दिसतोय, हा प्राणी कुठे राहतो माहितीये का, बर्फाच्या ठिकाणी राहतो. कुठे राहतो, बर्फाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी. त्यानंतर दुसरं आहे कोणतं, कॅमल, उंट. कुठे राहतो रे, राजस्थानमध्ये, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. आता मला सांगा राजस्थानमध्ये हा उंट राहण्याचं कारण काय रे, कोणतं, उंटाला त्या भागामध्ये कोणता कमीत कमी पाणी पिऊन पूर्णपणे, किंवा एकच सोबत पाणी पिऊन, एखादी टाकी पूर्णपणे 200 लिटरची पिऊन, कोणता, तो महिनाभर जिवंत राहू शकतो. आपण राहू शकतो का महिनाभर जिवंत, एकाच वेळेस पिऊन घ्यायचं पूर्णपणे, 10 लिटर पाणी प्यायचं पूर्णपणे, महिनाभर काहीच प्यायचं नाही, चालेल का, चालणार नाही. पण उंटाचं अडॅप्टेशन ते पूर्णपणे, इथे तुम्हाला म्हटलं काटेरी वनस्पती दिसते, हिचं अडॅप्टेशन पूर्णपणे ती कमीत कमी पाण्यामध्ये किंवा बॅरल लँड मध्ये वाढू शकते. त्यानंतर बघा पक्षीचा आणि कोणता, फुलाचं इंटरॅक्शन आहे, आणि लास्टला उंदराचं आहे तुम्हाला म्हटलं. आता हे सगळे प्राणी प्रत्येक स्पेसिफिक कंडिशनला काय झाले, अडॅप्ट झालेले आहेत. काय झालेले आहेत, अडॅप्ट झालेले आहे. बघा इथे आता फिजिओलॉजिकल इकॉलॉजी म्हणजे काय, ती टर्म आपण समजून घेऊ. पहिल्यांदा आपण बघितलं इकॉलॉजी ऍट ऑर्गॅनिझम लेवल, ऑर्गॅनिझम लेवलची इकॉलॉजी काय, मला सांगा आपण इकॉलॉजी डेफिनेशन काय बघितली, इंटरॅक्शन अमॉंग द ऑर्गॅनिझम. काय बघितलं, इंटरॅक्शन अमॉंग ऑर्गॅनिझम म्हणजे प्राण्यांमधली जी इंटरॅक्शन होती, आणि कोणता फिजिकल जे फॅक्टर वगैरे आहे, कोणता अबायोटिक फॅक्टर, यांच्यासोबत झालेली इंटरॅक्शन म्हणजे काय, इकॉलॉजी. आता मला सांगा ह्या पण फिजिओलॉजिकल इकॉलॉजी मध्ये आपण बघितलं इकॉलॉजी ऍट ऑर्गॅनिझम लेवल, म्हणजे ऑर्गॅनिझम लेवलची इकॉलॉजी कशी ती आपल्याला बघायची, इंटरॅक्शन कसं ते आपल्याला बघायचं. काय म्हटलं इथे मग, इज द स्टडी ऑफ अडॅप्टेशन ऑफ अन ऑर्गॅनिझम टू एन्व्हायरमेंट इन टर्म्स ऑफ सर्व्हायव्हल अँड द रिप्रोडक्शन. म्हणजे काय, तो ज्या भागामध्ये राहतोय कोणता प्रत्येक प्राणी, मला सांगा तुम्ही उंटाचं बघितलं, या काटेरी वनस्पतीचं बघितलं, त्यानंतर उंदराचं बघितलं, त्यानंतर या पक्ष्याचं बघितलं, त्यानंतर या प्राण्याचं बघितलं. त्यानंतर बघा आपल्याला एक व्हिडिओ बघायची, कोणती, कॅमलची. आता या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं जे कॅमल वगैरे आहेत ना, त्या कॅमलचं संगोपन वगैरे कसं होतं. आता त्या भागामध्ये जर आपण बघितलं ना, त्या कॅमलला अडॅप्टेशनसाठी बघा तुम्हाला काही की कॅमल जे आहेत त्यांच्या अंगावरती जे आहेत पूर्णपणे केस बघायला भेटते, आहे का केस वगैरे पूर्णपणे प्रॉपर. बघा या प्राण्याचं संगोपन जे आहे कसं झालेलं आहे पूर्णपणे. आता हा सुद्धा एक उंट आहे, पण त्याचं अडॅप्टेशन कसं आहे बघा, थोडंसं वेगळं आहे. आणि तुम्हाला जे पूर्णपणे राजस्थान दिसतंय पूर्णपणे, या भागामध्ये तुम्ही जर बघितलं आता थोडक्यात, त्या भागामध्ये पाणी कमीत कमी काय, पाणी कमीत कमी आहे. आता यामध्ये बघा आपल्याला इक्वल दर्शन होतं पूर्णपणे. These regions are low humidity and completely moisture deficient. Evaporating water faster is received. While most deserts are found in the mid-latitudes, these diverse ecosystems occur on all 7 continents and make up nearly 1/3 of Earth's total land mass. Deserts are sometimes classified into 4 major types: subtropical, semi-arid, coastal, and polar. Subtropical deserts are found along the equator, Fahrenheit, tropic, and Antarctica. Desert animals, they are still important habitats for plants and animals. Desert animals, such as the coyote, have evolved to withstand harsh desert conditions by burrowing into the cool ground. Plants, including the saguaro cactus, have established long and shallow root systems. Highly specialized to survive in such a harsh environment, existing deserts have become less habitable because of rising temperatures that dry up skin. Additionally, this phenomenon occurs when found degrade the biomass in Central Asia and form the youngest desert on the planet. आता या तुम्ही दोन्ही ज्या व्हिडिओ बघितल्या, पहिल्या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण, मला सांगा उंट आणि त्यांचं जे अडॅप्टेशन झालेलं पूर्णपणे राजस्थानच्या भागामध्ये ते कसं होतं. आणि त्यानंतर आपण इकॉलॉजीचा असं एक पार्ट बघितला ना, त्या पार्टमध्ये आपण ऑब्झर्व केलंय जगाच्या काही भागामध्ये इतका कमी पाऊस पडतोय तरी त्या भागामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत मित्रांनो. मुलांनो कोणता आपण व्हिडिओ बघितल्या त्या व्हिडिओमध्ये आपला अंदाज आला की अडॅप्टेशन म्हणजे काय.
त्यानंतर आपला अजून एक बघायचं की जगाच्या वेगळ्या भागामध्ये समजा डिझर्ट असेल पूर्णपणे, रेन फॉरेस्ट असेल किंवा टंड्रा वगैरे असेल, या सगळ्या भागामध्ये पाऊस आणि ऊन कोणता, या दोघांचा समतोल वेगळा आहे पूर्णपणे. एका ठिकाणी पाऊस जास्त पडतोय, एका ठिकाणी पाऊस कमी पडतोय, एका ठिकाणी ऊन खूप आहे, कोणता ऊन पण खूप वेगळे आहे. असे भाग जे आहेत ना पूर्णपणे वेगळे आहे. आता पहिला भाग कोणता बरोबर बघा, डिझर्ट. या डिझर्टच्या भागामध्ये पूर्णपणे ऊन खूप जास्त असतं, पाऊस कमी असतो. रेन फॉरेस्टचा भाग जो आहे कोणता, पाऊस खूप जास्त पूर्णपणे आणि त्या भागामध्ये हरियाली वगैरे असते, पूर्णपणे ग्रीनरी पार्ट वगैरे असतो. त्यानंतर बघा आपण बघितलं टंड्रा जो फॉरेस्ट वगैरे आहे, म्हणजे तुम्हाला टेकड्या वगैरे आहे पूर्णपणे, ते ऊन आणि पाऊस जो त्याचा समतोल राखून पूर्णपणे टंड्रा नावाचं जे फॉरेस्ट वगैरे आहे, हा जो ग्रुप आहे तो ग्रुप तयार आहे. आता हे तीन वेगवेगळे काय पूर्णपणे थेरॅटिकल पार्ट आपण बघून घेऊ. बोला बघा, द रोटेशन ऑफ अर्थ अँड द टिल्ट ऑफ इट्स ऍक्सिस कॉज अॅन्युअल व्हेरिएशन इन टेम्परेचर अँड द सीझन. म्हणजे काय, जेव्हा पृथ्वी पूर्णपणे फिरत असते, कोणता त्याच्या जी आकार आहे पूर्ण पृथ्वीमध्ये कसा आहे, अंडाकृती वगैरे आहे, आणि ही पृथ्वी कायम थोडीशी फिरते पूर्णपणे, आणि ती फिरल्यामुळे पूर्णपणे आपल्या काही भागामध्ये व्हॅरिएशन म्हणजे काय, थोडासा बदल बघायला भेटतो, आणि त्या बदलामुळे कोणता आपला सीझन आणि टेम्परेचर कोणतं याच्यामध्ये आपला चेंजेस बघायला भेटतात. काय म्हणतात, चेंजेस बघायला भेटतात, बदल बघायला भेटत असतात. मग तुला काय म्हटलंय, मेजर बायोम्स डिझर्ट, रेन फॉरेस्ट, टंड्रा एक्सेट्रा. मग तुला काय मेजर बायोम्स आहे पूर्णपणे त्या भागामध्ये जी पण बायोडायव्हर्सिटी वगैरे आहे किंवा लिव्हिंग ऑर्गनिझम आहे, या लिव्हिंग ऑर्गनिझमच्या अनुषंगाने कोणता पहिल्यांदा आपण बघितलंय डिझर्ट म्हणजे वाळवंट, त्यानंतर रेन फॉरेस्ट, त्या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस पण पडतो, ऊन पण राहतं पूर्णपणे, हा तो रेन फॉरेस्ट आहे, जास्तीत जास्त ग्रीनरी पार्ट असतो. त्यानंतर आहे कोणता टंड्रा, या भागामध्ये जास्त ऊन पण नाही, जास्त पाऊस पण नाही, पण डोंगर दऱ्यामुळे कोणता तो भाग जो आहे ना सखोल भाग, उंचवटे आहे, सखोल भाग जो आहे, असाही काय आता बायोम ठरलेला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, बायोम्स वगैरे असतात. मग आपण इथं बघितलं बायोम्स कोणता, डिझर्ट, रेन फॉरेस्ट आणि कोणता टंड्रा. कारण का पृथ्वीचं रोटेशन होत असल्यामुळे तुम्हाला सीझन आणि टेम्परेचर मध्ये व्हॅरिएशन बघायला भेटतं, आणि ते व्हॅरिएशन बघायला भेटल्यामुळे पूर्णपणे तुम्हाला जगामध्ये आपल्या भारतामध्ये काही काही वेगवेगळे बायोम बघायला भेटतात. त्यामध्ये पहिला आहे डिझर्ट, दुसरा आहे रेन फॉरेस्ट, तिसरा आहे कोणता टंड्रा. असे आपला तीन मेजर बायोम जे आहेत आपल्या बुक्स प्रमाणे, असे भरपूर आहे अजून तरी पण आपले बुक्स प्रमाणे बघायला भेटतात. त्यानंतर बघा तुम्हाला इथे एक ग्राफ दिलाय पूर्णपणे, मग वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेस्ट वगैरे आहेत ना. पहिलं बघा तुम्हाला कोणतं आहे, बायोम्स डिस्ट्रीब्युशन विथ रिस्पेक्ट टू द अॅन्युअल टेम्परेचर अँड द प्रेसिपिटेशन. इथं प्रेसिपिटेशन म्हणजे काय रे, पाऊस पडण्याची कॅपॅसिटी त्या भागामध्ये कशी आहे याच्यावरती पूर्णपणे गणित ठरत असतं. आता मला सांगा पहिला भाग बघा, जो बायोम डिस्ट्रीब्युशन विथ द रिस्पेक्ट टू द टेम्परेचर अँड द प्रेसिपिटेशन तुम्हाला दिलं या साईडला मीन अॅन्युअल टेम्परेचर, म्हणजे त्या भागामध्ये टेम्परेचर किती असते, कोणतं टेम्परेचर किती असते. मग त्यानंतर मीन अॅन्युअल प्रेसिपिटेशन, म्हणजे त्या भागामध्ये सेंटीमीटर मध्ये पाऊस मोजलाय तो किती असतो, आणि त्या भागामध्ये तुम्हाला मोजले कोणतं डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर किती असतं. मग तुम्हाला बघायचं या ठिकाणी वेगवेगळे फॉरेस्ट जिल्हे. पहिला बघा रे, पहिलं तुम्हाला दाखवलंय कोणतं डिझर्ट जे आहेत, डिझर्ट मध्ये उष्णता पण जास्तीत जास्त आहे. कोणता उष्णता किती तुम्हाला म्हटले डिग्री सेल्सिअस मध्ये जास्तीत जास्त 20, 22, 23 पर्यंत. कोणतं आपण 23 धरलं, 23 पर्यंत टेम्परेचर आहे कोणतं डिग्री सेल्सिअस मध्ये. आणि जर पाऊस आपण बघितला बघा 50 पूर्णपणे पाऊस या बघा, हा जर भाग आपण पूर्णपणे बघितला या भागापर्यंत, असं जर आपण खाली आलो पूर्णपणे फक्त 50 सेंटीमीटर जे आहेत अॅन्युअल प्रेसिपिटेशन आहे. काय अॅन्युअल प्रेसिपिटेशन आहे, म्हणजे पाऊस इतकाच पडतो फक्त त्या भागामध्ये. मला सांगा ऊन पण जास्तीत जास्त आहे, पाऊस पण जास्त कमीत कमी आहे. मला सांगा या भागामध्ये ग्रीनरी राहील का, हा पहिला सगळा प्रश्न आहे. कोणता, राहू शकत नाही. जर जास्तीत जास्त ऊन पडलं आणि जर पाऊस कमी पडला, हा इथे वाळून जायला बसले, काय आहे ते वाढून जायला बसले. त्यामुळे कोणता पाऊस जर कमी असला, ऊन जर जास्त असलं, त्या भागामध्ये जास्त ग्रीनरी राहू शकत नाही. आणि त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, डिझर्ट आहे. आणि तुम्हाला पेपरला कधी कधी विचारलं जातंय पोरांनो, कोणता, हा पूर्णपणे तक्त्यावर देऊन, हा ग्राफ पूर्णपणे देऊन, असा कोणता भाग आहे त्या भागामध्ये अॅन्युअल रेनफॉल जे आहेत ना, कोणतं कमीत कमी 15 सेंटीमीटर पर्यंत आहे, आणि त्या भागामध्ये अॅन्युअल जे टेम्परेचर आहे तरी जवळपास 22-23 सेंटीमीटर डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे, हे आपला विचारलं जातंय. मग आपलं सांगता आलं पाहिजे. दुसरा आपण बघू कोणता, एक्झॅक्टली बघा हा जो आहे ग्रासलँड जो आहे बघा, या ग्रासलँड मध्ये कोणतं ऊन पण जास्तीत जास्त आहे आणि पाऊस पण जास्तीत जास्त आहे. किती, जवळपास तुम्हाला लक्षात आलं असेल 100 सेंटीमीटर पर्यंत अॅन्युअल प्रेसिपिटेशन आहे. म्हणजे काय, पाऊस इतका पडतोय. काय पडतोय, पाऊस इतका पडतोय. दुसरा भाग घेऊ आपण बघा, ऊन पण जास्त आहे 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे,
त्यानंतर तुम्हाला म्हटले पाऊस जो आहे 100 सेंटीमीटर पर्यंत आहे, आपण मोजतो सेंटीमीटर मध्ये, ठीक आहे. त्यानंतर तिसरं बघा ग्रासलँड झालं. आता हे टेम्परेट फॉरेस्ट बघा, या टेम्परेट फॉरेस्ट मध्ये कोणतं ऊन किती, जवळपास 10 डिग्री सेल्सिअस पासून तर किती जवळपास 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 24 पर्यंत आसपास वगैरे आहे. त्यानंतर बघा पाऊस किती पडतो त्याच्यामध्ये भागामध्ये, जवळपास 200 ते 250, कोणता 200 ते 250 पर्यंत सेंटीमीटर मध्ये पाऊस पडतोय. म्हणजे उन्हाचं तापमान जे आहे तुम्हाला जर म्हटलं कोणतं जवळपास 10 ते 25 पर्यंत आहे, आणि पाऊस जर म्हटला जास्तीत जास्त आहे, म्हणजे दोन्ही पण जास्तीत जास्त आहे. ऊन पण पडतंय पाऊस पण पडतोय, का बरं ग्रीनरी वाढणार नाही, कोणता हे ते एक फॉरेस्ट पूर्णपणे. त्यानंतर बघा कोनिफेरस फॉरेस्ट जे आहेत. आता या कोनिफेरस फॉरेस्ट मध्ये बघा पाऊस पण जास्तीत जास्त आहे, ऊनच तापमान जे आहे ते पण कमीत कमी आहे. बघा दिसतंय आपल्याला, हे समोर थोडं घेतलेलं बघा. त्यानंतर आर्क्टिक अँड द अल्पाईन टंड्रा, या भागामध्ये कोणतं ऊन जे आहेत, कोणतं ऊन तापमान जे आहे कमीत कमी आहे. म्हणजे हा भाग कुठे येईल रे, ज्या भागामध्ये कमीत कमी पाऊस पण आहे, काही कमीत कमी पाऊस वगैरे आहे, त्या भागामध्ये तापमान पण कमी आहे. तुम्ही जर इथं बघितलं तापमान मायनस मध्ये आहे, मायनस मध्ये कसं आहे, मायनस मध्ये तापमान वगैरे आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट बघा पाऊस किती पडतोय पूर्णपणे 100 ते तुम्हाला 150 पर्यंत सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडत आहे. त्यानंतर बघा ट्रॉपिकल फॉरेस्ट जे आहेत. आता ह्या ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये बघा उन्हाचं जे प्रमाण जे आहे, कोणतं तापमान जे आहे कोणतं 20 ते 25 पर्यंत जास्तीत जास्त आहे, आणि पाऊस जर म्हटलं कोणता जवळपास 450 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतोय. सगळ्यात जास्त ग्रीनरी असण्याचं ठिकाण कोणतं, हे एकच कोणतं ट्रॉपिकल फॉरेस्ट जे आहेत. भरपूर मोठं फॉरेस्ट वगैरे आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट, पण त्या भागामध्ये ऊन पण जास्त आहे, पाऊस पण जास्त आहे, पाऊस धुरळा मग, ठीक आहे आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट बघा आता म्हटलं कोणता लाईफ एक्झिस्ट इव्हन द एक्स्ट्रीम अँड द हार्श हॅबिटॅट. एक्स्ट्रीम तुम्हाला ज्या भागामध्ये काहीच नाही, बरोबर काहीच नाही, पाण्याचा थेंब सुद्धा नसेल तरी पण त्या भागामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहण्याची शक्यता आहे, त्याला काय म्हणतो आपण पूर्णपणे हार्श आणि एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये आहे. अशा काय ज्या भागामध्ये काहीच नाही, बरोबर काहीच नाही, कोणतं त्या भागामध्ये सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहण्याची शक्यता आहे, आणि ते आपण बघायचे. मग कोणतं फॉर एक्झाम्पल आपलं डेझर्ट आहे, राजस्थानचा भाग जो आहे त्या भागामध्ये किती काही होत्या, कोणता लाईफ आहे की नाही मला सांगा. आपलं जर पाणी कमीत कमी असलं ना आपलं जीवन चालणार नाही, पण त्या भागामध्ये काही काही प्राणी जे आहे पोरांनो, त्या भागामध्ये सुद्धा प्राणी सर्वाइव्ह करताय, काय करताय सर्वाइव्ह करत आहे. आणि हे आपल्याला माहिती आहे. पुढे बघा राजस्थान डिझर्ट म्हटले, आणि कोणता रेन सोक मेघालय फॉरेस्ट, जे असा एक भाग आहे त्या भागामध्ये मोकार पाणी मोकार, आणि असा एक भाग कोणता त्या भागामध्ये काहीच पाणी नाही. एवढं किती पाणी आपण बघितलं, किती पाणी बघितलं 20 सेंटीमीटर पर्यंत डिझर्ट मध्ये, किती पाणी 20 सेंटीमीटर पर्यंत पाणी विहीर आहे. म्हणजे ज्या भागामध्ये एक्स्ट्रीम कंडिशन आहे, हार्श कंडिशन आहे, एकदम बिकट परिस्थिती आहे पाण्याची आणि उन्हाची पूर्णपणे, ऊन भरपूर आहे, पाऊस पण कमीत कमी आहे, तरी त्या भागामध्ये काय म्हणता लाईफ आहे, काय आहे लाईफ आहे. त्यानंतर बघा मेघालय रेन फॉरेस्ट आहे, असा एक भाग आहे त्या भागामध्ये कोणता पाऊस पण भरपूर आहे, काय पाऊस पण भरपूर आहे, इतकी बेकार कंडिशन आहे लोकांना सारं चिपचिप वगैरे होते, कोणता त्या भागामध्ये पाणी कंटिन्युअस, कोणता असा पण भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही लाईफ आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा अजून एक दोन भाग आहे, कोणकोणते रे, डीप ओशन, डीप ओशन सुद्धा आहे. मला सांगा ज्या भागामध्ये ऊन पोहोचत नाही पोरांनो अशा भागामध्ये सुद्धा लाईफ आहे, कोणता अशा भागामध्ये सुद्धा लाईफ आहे. त्यानंतर आपण बघितलं कोणतं बघा टोरेंटिला स्ट्रीम जे आहेत, कोणता जे पूर्णपणे धबधबे आहे ते स्ट्रीम प्रवाह जो पूर्णपणे राहतात, कोणता हिमाचल प्रदेश वगैरे असेल, ह्या भागामध्ये सुद्धा लाईफ आहे. मी तुम्हाला म्हटलंय हार्श कंडिशन असो किंवा एक्स्ट्रीम कंडिशन असो, कोणती कितीही बिकट परिस्थिती असो, पाऊस किती पडत असो, ऊन किती पडत असो पूर्णपणे, किंवा ऊन किती जास्त असलं, पाऊस किती कमी जरी कमी असला तरी पण त्या भागामध्ये लाईफची चान्स आहे, लाईफ सर्वाइव्ह होणार म्हणजे होणारच हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. त्यांचं नाही बघा नेक्स्ट वगैरे आहे. त्यानंतर प्रिम फॉरेस्ट स्नो लेडन तो म्हटले पोलर रिजन आहे. आता म्हटलंय पोलर रिजन मध्ये हे पाहिलं असं उडलं जातं पूर्णपणे, काय म्हणतो आपल्याला पेंग्विन.